हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत व्हेज बिर्याणी. बिर्याणी म्हटलं की जनरली आपल्याला नॉनव्हेज आठवतं, पण आज आपण इथे व्हेज बनवणार आहोत. चला तर मग बघूया व्हेज बिर्याणी. त्यासाठी आपल्याला व्हेजिटेबल्स लागणार आहेत. तुम्हाला जेही हवे असतील व्हेजिटेबल ते घेऊ शकता. तुमच्या घरामध्ये जेही अवेलेबल असेल ते यूज करू शकता. मी सध्या इथे घेतलेली आहे फुलगोबी, ती पण मोठी मोठी घेतलेली आहे, जास्त जाड ठेवलेली आहे. मला तशा प्रकारे आवडतं. जेही व्हेजिटेबल्स इथे घेणार आहे ते थोडे जाडसरच कट केलेले आहेत, कारण की नंतर तांदूळ शिजल्यानंतर तांदूळ जास्त दिसू नये, व्हेजिटेबल्स पण दिसावेत. आपली बिर्याणी आहे, व्हेज बिर्याणी आहे, तर ती छान अशी दिसावी आणि टेस्टीला पण छान लागेल. त्यामुळे मी थोडंसं जाडसर कट केलेले आहे. इथे मी गाजर घेतलेलं आहे आणि प्रमाण मी असं घेतलेलं आहे की जेवढे तांदूळ घेतले तेवढेच मी व्हेजिटेबल्स पण घेतलेले आहेत. नाही तर मग ते कसं होतं की कधी जास्त तांदूळ होतात, मग त्यामध्ये व्हेजिटेबल्स दिसत नाही, किंवा जास्त व्हेजिटेबल झाल्यानंतर मग ते जास्त व्हेजिटेबलच दिसतील, तांदूळ दिसणार नाही, म्हणजे भात दिसणार नाही काही. तर त्यामुळे इथे मी बीन्स घेतलेले आहेत. बीन्स पण मी मोठेच कट केलेले आहेत. तुम्हाला जेही वाटेल ते तुम्ही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता यामध्ये. त्यानंतर आता मी इथे आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. हळद थोडीशी घालणार आहोत आपण. हळद घालणार आहोत. मीठ घालणार आहोत. लाल तिखट इथे मी जास्त घातलं आहे, मला थोडं स्पायसी आवडतं. तुम्ही तुमच्यानुसार, चवीनुसार घालू शकता. जसं तुम्हाला तिखट कमी लागत असेल तर कमी घालू शकता, जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. इथे विलायची घालते मी, हिरवी विलायची. तसंच त्याबरोबर थोडंसं आपण विलायची पावडर पण घालणार आहोत यामध्ये. विलायची तर घातलेलीच आहे, पण थोडं पावडर पण. ही सिनेमन, दालचिनी थोडीशी घातलेली आहे, दालचिनी. आणि इथे दही खूप इम्पॉर्टंट आहे. दही हे आपल्याला घालायचंच आहे. खूप सोपी आणि खूप टेस्टी अशी डिश आहे, लवकर होते. हे सर्व मिश्रण आपण मिक्स करणार आहोत. छान असं मिक्स करणार आहोत. हे सर्व मिक्स झाल्यानंतर बाजूला ठेवणार आहोत आपण. आणि त्यानंतर गॅसवर गरम पाणी एका साईडला चढवणार आहोत. हे असं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं, ते साईडला ठेवून देणार आहोत आपण. साईडला मी एका कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे तांदूळ शिजण्यासाठी. त्यामध्ये मी खूप सारं मीठ घालणार आहे. खूप सारं यासाठी की हे आपण पाणी नंतर काढून टाकणार आहोत, आणि हे काढलेलं पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे. आपण इतर भाजी किंवा इतर कशासाठी यूज करू शकतो.
मीठ घालायचं आहे. यामध्ये दालचिनी घालायची आहे थोडीशी. त्याचबरोबर एक मिरची कट करून टाकायची आहे. त्याचबरोबर मी साईडला तेल गरम केलेलं आहे आणि या तेलामध्ये कांदा जो कट केलेला आहे तो मी घालणार आहे. कांद्याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे, ब्राऊन होईपर्यंत. जास्त ब्राऊन नाही होऊ द्यायचा, थोडं छान असं ब्राऊन होईपर्यंत करायचं आहे. त्याचं ब्राऊन झालेलं आहे आपल्या इथे. हे मी तांदूळ बासमती राईस घेतलेले आहे. अर्ध्या तासापूर्वी मी भिजत ठेवले होते आणि ते आपल्याला थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत, उकळून घ्यायचे आहेत. जास्त आपल्याला शिजू द्यायचे नाही आहेत, कारण की आपण नंतर स्टीमवर ठेवणार आहोत, तर तिथे छान असे होते. त्यामुळे इथे फक्त थोडे कच्चेच ठेवायचे आहेत, जास्त शिजवायचे नाही आहेत. इथे कांदा भाजून झाल्यानंतर त्याचं तेल मी काढून टाकलं होतं आणि त्यानंतर त्यात थोडंसं तेल देऊन त्यामध्ये जे आपण व्हेजिटेबल मिक्स केले आहेत ते टाकायचे आहेत आणि त्याला एक स्टीम येऊ द्यायची, एक वाफ येऊ द्यायची आहे. जास्त शिजवायचे नाही आहेत त्याला आपल्याला. इथं माझे तांदूळ रेडी आहेत. अर्धवट असं शिजलेले आहेत ते आणि ते तांदूळ आता आपल्याला त्या व्हेजिटेबल्सवर छान असे घालायचे आहेत. आणि हे घातल्यानंतर एक 2 मिनिटसाठी हाय फ्लेमवर त्याला स्टीम येऊ द्यायची आहे पूर्ण. यावर गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. यावर तुम्ही तूप किंवा आपण जो कांदा भाजलेला आहे तेलामध्ये ते तेल घालू शकता. मला पर्सनली नाही आवडत म्हणून मी नाही घातलेलं आहे यामध्ये, पण तुम्ही घालू शकता, टेस्ट छान येईल. इथे मी केसर घातलेला आहे. स्लो फ्लेमसाठी मी इथे एक तवा घेतलेला आहे आणि त्या तव्यावर एका साईडला ते ठेवून द्यायचं आहे, म्हणजे खालून स्लो फ्लेममध्ये हे आपलं छान असा तयार होईल. तुम्ही बघू शकता किती छान असं आपली बिर्याणी तयार आहे. हे एका साईडने आपल्याला वरती करायचं आहे. स्टीम असं वापरायचं आहे की जो फ्लॅट असेल आणि एका साईडला करत जायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे किती छान तयार झालेली आहे. आपल्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत जशाला तशा आहेत, छान अशा शिजलेल्या आहेत. पण आपला छान असा स्टीम झालेला आहे, शिजलेला आहे. व्हेजिटेबल बिर्याणी आपली तयार आहे, छान टेस्टी. तुम्ही नक्की करून बघा घरी. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा इथे छान अशी बिर्याणी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.